आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय मोलाचा आणि नॉलेजेबल व्हिडिओ असा असणार आहे. सगळ्यांना उपयोगी ठरेल असा आजचा हा व्हिडिओ आहे. काय आहे पॉश ऍक्ट याविषयी आज माहिती जाणून घ्यायची आहे. मी तुम्हाला यामध्ये पुस्तकी ज्ञान देणार नाही, समजेल अशा सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, प्रोबेशन सेक्शुअल हरासमेंट विमेन ऍक्ट 2013 वर्क प्लेस म्हणजेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रतिबंधक कायदा 2013 याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर असेच नवनवीन अपडेट मिळवण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट करायला विसरू नका. बघा मित्रांनो, महिलांची प्रथम सुरक्षा ही जबाबदारी आपलीच आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा सरकार येऊन महिलांच्या सुरक्षिततेकरिता प्रॅक्टिकली ते काही काम करणार नाहीत. पॉसिबल आहे काही ठिकाणीच सेफ्टी दिली जाते, पण मॅक्सिमम ठिकाणी अशी सेफ्टी होत नाही. तर आपली प्रत्येकाची ही एक जबाबदारी आहे की महिलेचा विनयभंग होऊ नये, तिचा सन्मान राखला जावा, महिलेप्रती प्रेम आणि आदर सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला हवा, जेणेकरून ज्या ठिकाणी महिला काम करेल त्या ठिकाणी वातानुकूलित वातावरण निर्मिती करून देण्याचं काम सरकार म्हणजे शासकीय प्रशासकीय असतील किंवा आपल्यासारखे लोक जे आहेत या सगळ्यांनी मिळूनच महिलेच्या सुरक्षिततेबाबत कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे. मित्रांनो, जर महिला घरामध्येच सुरक्षित नसेल तर कामाच्या ठिकाणी ती सुरक्षित कशी असू शकते, हा पण प्रश्न निर्माण होतो. बघा मित्रांनो, जी कोणी महिला शासकीय, निमशासकीय किंवा संस्थेमध्ये काम करत असेल अशा ठिकाणी जर महिलेची सुरक्षा होत नसेल किंवा महिलेसोबत अभद्र भाषेमध्ये बोलणे, इच्छा नसताना शरीराला स्पर्श करणे किंवा मानसिक त्रास देणे आणि नको त्या वेळेला महिलेला छळणे म्हणजेच सुरक्षा होते का? याला सुरक्षा भंग असे म्हणतात. ज्या ठिकाणी महिला काम करत आहे त्या ठिकाणी एक तक्रार समिती कमिटी स्थापन करणे, शासकीय, निमशासकीय आणि संस्थेच्या प्रशासन आणि अधिकाऱ्याला ही समिती तयार करणे अनिवार्य आहे. जर असं नसेल तर संबंधित अधिकारी आणि संस्थेवर कारवाई केली जाऊ शकते. याकरिता महिलांनी स्वतः जागरूक असणे गरजेचं आहे. महिलांकरिता 2013 हा कायदा आहे. त्या कायद्यानुसार ती महिला कारवाई करू शकते आणि संबंधित अधिकारी, शासन प्रशासनामध्ये जे कोणी लोक असे दोषी आढळून येतील त्यांच्या विरोधात कार्यवाही करून त्यांना दंड ठोठावू शकतात. म्हणजे दंड मिळणारच. तर सर्वप्रथम महिलेची जबाबदारी ही आपली जबाबदारी आहे. महिलेसोबत कधीही दुर्व्यवहार करू नये. भारतामध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला गेला आहे. जरी पुरुष प्रधान समाज असेल तरी महिलेची इज्जत, तिचा मान, स्वाभिमान आणि तिची मर्यादा राखणं हे आपल्याच हातात आहे.
हा जो कायदा आहे 2013चा, त्याविषयीचा शासन निर्णय मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्यवस्थित बघून घ्या, वाचून घ्या. आणि महिलांना जर या GR ची आवश्यकता असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो GR मी दिलेला आहे, शासन निर्णय 2013चा मी इथे दिलेला आहे. तुम्ही डाउनलोड करून सुरक्षित सांभाळून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. माझं असंच आहे बघा मित्रांनो, मी समजेल अशाच भाषेत सांगतो. मराठी भाषा ही जशी वापरावी तशी वळते असं म्हणतात. आणि पण ज्या भाषेचा उपयोग आपण इतरांना समजवण्याकरिता करतो, जर तीच भाषा पुढच्या व्यक्तीच्या लक्षात नसेल येत तर आपण सरळ सोप्या भाषेत बोलणंच सोपं आहे. पुस्तकी भाषा बोलून कोणी पंडित विद्वान नाही होऊ शकत, बरोबर ना? ती व्यक्ती मोठी आहे जी व्यक्ती आपल्या भाषेने इतरांच्या मनामध्ये समजेल अशी भाषा निर्माण करणे हाच एक खरा प्रयोग आहे. आपण मोठी झालोत म्हणून इंग्रजी भाषा, हिंदी भाषा या सगळ्या भाषा ज्याच्या त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, पण मराठी भाषा ही श्रेष्ठ आहे. मराठी भाषेला सुद्धा विसरणं हा आपला गुन्हा आहे. तर मी काय बोललोय, कुठे चुकलो असेल तर क्षमा करा. आणि व्हिडिओ इथेच संपला आहे आणि मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.